कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हीच वेळ आहे हातोडा मारायची। प्रकरण चांगलंच तापलेलं आहे, तोवर चान्स मारायलाच हवा। तरी मी सगळ्यांना सांगत होते हे स्थळ आपल्या घरासाठी चांगलं नाहीये म्हणून, पण कुणी माझं काहीच ऐकलं नाही। शेवटी बघितलंत ना आज काय झालं ते। कोणाची लाज गेली? आपलीच ना। कीर्ती जरा शांत बस, तुला दुखापत झालीये ना, आराम कर जरा आणि आवाज करू नकोस। काय करावं हे काही सुचत नाहीये, थोडा वेळ शांत राहा। भाऊ, तुम्ही अजूनही मलाच शांत करताय? अहो हे जर अति झालंय असं नाही वाटत आहे तुम्हाला? आता तरी तुम्हा सगळ्यांना कळलं असेल आपल्या आणि त्यांच्या स्टेटस मध्ये काय फरक आहे ते। बघितलंच नाही? अगं किती मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे त्यांनी आपल्यापासून। शेवटी त्यांची मेंटॅलिटीच तसली, लायकी दाखवलीच। थर्ड क्लास लोक कुठले। कीर्ती बास, काय बोलतेस तू? बोलताना थोडा तरी विचार कर। नाही भाऊजी, आज जे झालं ना आपल्या बरोबर तो विश्वासघात होता। कीर्ती तिच्या पद्धतीने राग व्यक्त करते, पण मलाही तितकाच राग आलाय। माझ्या मुलाचं भविष्य आज धोक्यात आलं असतं अशाने। तरी नशीब आहे आधी कळलं आपल्याला, नाहीतर काय केलं असतं ग आपण? अगं त्या दिव्यासोबत ती शिवा, ती गुंड मुलगी सुद्धा आपल्या घरी आली असती आणि आपल्या घराचं, या देसाई घराण्याचं कधी संघर्ष नगर झालं असतं ना, कळलं सुद्धा नसतं। काय ती मारामारी, ती गुंडगिरी, बाप रे। हे चित्र जरी डोळ्यासमोर आलं ना तरी भीती वाटते अगं, अंगावर काटा येतो माझ्या। अगं पण दिव्याची या सगळ्यात काय चूक आहे हे मला अजूनही लक्षात आलं नाहीये। म्हणजे ती मुलगी तर फक्त तिच्या घरच्यांसोबतच उभी होती ना, पण शिवा। काय झालं काकू? का थांबलीस? त्या शिवाचं नाव घेता घेता का थांबलीस? बोल ना। कारण तुलाही माहितीये चूक त्या मुलीचीच आहे। अगं या वस्तीतले हे टपोरी लोक असेच असतात, त्यांना कुणाची काही पर्वा नसते, काही फरक पडत नाही त्यांना। कीर्ती प्लीज प्लीज थोडा वेळ गप्प बस। नाही मी गप्पच बसते भाऊ, पण तुम्ही ज्यांनी चूक केली आहे ना त्यांना काहीच बोलू नका, मलाच गप्प करा। मी कशाला बोलते? जाऊ दे, मी काही बोलणारच नाहीये, शांत बसते। चल सुहास, अरे उठ ना। उठ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।